नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगेल, तुम्ही वयाचा विचार करू नका, तुमच्या अभ्यासाचा आणि मेरिटचा विचार करा, तरच तुम्ही येत्या काळामध्ये 100% सक्सेस होणार आहात. 35 लाख फॉर्म आले म्हणजे मी काय घाबरतो का, असं एक गाणं तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला मेरिटचा अंदाज आल्याशिवाय अभ्यासाला गती येणार नाही. आणि हा शेवटचा जो काही टप्पा असतो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं कन्फ्युजन, फोकस बिघडलेलं असतं. बरेच विद्यार्थी सांगतात हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, याच्यातून एवढे मार्क येत आहेत, त्याच्यातून तेवढे मार्क येत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगतो मी तुम्हाला, पोलीस भरती करत असताना तुम्ही ज्या काही गोष्टींमधून कन्व्हर्शन होता किंवा तुम्ही निगेटिव्ह होता, त्या गोष्टी अगोदर बाजूला सारून टाका. म्हणजे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा विषय असतो की सर, पोलीस भरती करताना एखाद्या विद्यार्थ्याने पुस्तक सांगितले की तो हा पळत जातो, बाजारातून आणतो आणि तयारीला लागत असतो. दर्जेदार पुस्तक ते वारंवार करत राहिलात तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये भर पडल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच म्हणजे साधारणपणे 70 ते 80% लोकांचं ग्राउंड चांगलं असतं किंवा ग्राउंडसाठी त्यांनी जास्त वेळ घालवलेला असतो आणि लेखी परीक्षेकडे जाणीवपूर्वक तो दुर्लक्ष करत असतो. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित केला तरच तुम्हाला पोलीस होण्याचं स्वप्न तुमचं साकार होणार आहे. त्यामुळे मी सातत्यपूर्ण सांगतो, तुम्ही मागच्या ज्या काही रिझल्ट लागलेले आहेत, मागच्या 2-3 भरत्यामधले मेरिट पाहत चला. त्या मेरिट मध्ये जन्मतारखा सुद्धा पहा मित्रांनो, जे की साधारणपणे 20 ते 25 वर्षाच्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत आणि ते विद्यार्थी सिलेक्शन लिस्ट मध्ये इतर वयाच्या तुलनेत जास्त आहेत. साधारणपणे म्हणता येईल तर 60-65% लोक 20 ते 24च्या दरम्यान वय असणारे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना ते मेरिटचा विचार करून योग्य नियोजनातूनच ते काय करत असतात, तयारी करत असतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जे बुक आहेत, आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर, आम्हाला एकच असं बुक सांगा ज्यातून आम्ही पोलीस होऊ शकतो. मित्रांनो, तो काळ गेलेला आहे. एका पुस्तकामधून अधिकारी व्हायचे, आत्ताचा काळ बदललेला आहे. मग तुम्हाला एक पुस्तक घेऊन किंवा क्वेश्चन पेपर नुसतंच रीड करून आपल्याला तयारी करता येणार नाही. तर कॉन्सेप्ट क्लिअर करत चला. दिवसभरामध्ये जर तुम्ही 5 तास अभ्यास करत असेल ना, दिवसभरामध्ये 5 तासामध्ये आपले साधारणपणे 2 प्रश्न तरी आगामी परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने कव्हर झाले पाहिजे. या दृष्टीने अभ्यासाची रूपरेषा ठरवा. आता तुम्ही सेल्फ करता किंवा अकॅडमी थ्रू करता, हे तुमचा प्रश्न आहे मित्रांनो. पण जिथे कुठे असाल तिथे आपल्यापेक्षा हुशार विद्यार्थ्यांना किंवा आपल्यापेक्षा चांगले गुण मिळालेले विद्यार्थी असतील किंवा तुमच्या अकॅडमीचे सर असतील, सर मला माझ्या अभ्यासाची एक रूपरेषा ठरवून द्या की माझ्यामध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या सुधारण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. अशा पद्धतीने जर केलात तर नक्कीच तुमच्या कमतरता भरून तुम्ही आगामी पोलीस भरतीमध्ये चांगले गुण घेऊन वर्दी मिळवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही ते लाजून राहता की मला कोण काय म्हणेल का, माझ्यातला कमतरता दिसल्यानंतर मला काही चिडवेल का. या गोष्टी मित्रांनो तात्पुरत्या आहेत. आपल्याला लाईफ टाईम करिअर घडवायचं असेल तर अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये नक्कीच ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. आता जर बघितलं, पुस्तकाचं जर बघितलं तर आता तुम्ही सर्वच म्हणजे साधारणपणे 90% लोक क्वेश्चन पेपरच्या मागे लागलेले आहेत. अभ्यास त्यांचा 20%, 30% असलेले विद्यार्थी क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सोडून क्वेश्चन पेपरवर काय कमांड आणायचा विचार चालू आहे. म्हणजे बाजारात जे काही 44,000, 25,000, 55,000, 60,000, 2,500 असे जे काही प्रश्नसंच घेऊन आले बाजारातून आणि ते फक्त प्रश्नसंचच करतायत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंच नक्कीच करा. पण तुम्ही प्रश्नसंच करून जे काही सोडून देता, जे काही 30 प्रश्न, 20 प्रश्न, 10 प्रश्न जे काही तुम्ही सोडून दिलेले आहेत की बाबा आपल्याला हे जमलेच नाही, त्या सोडून दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायला शिका. आता विद्यार्थी मित्रांनो, माझे 80 मार्क आले समजा पेपरमध्ये, तुम्ही 80 मार्क खूप महत्वाचे आहेत, बरोबर आहे. 100% तुमचे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. 80 मार्क तुम्ही मिळवलेले आहेत. तुम्ही एकदम छान स्टडी करून तुम्ही 80 मार्क मिळवले असतील. पण ते 20 मार्क कोणत्या विषयामध्ये चुकलेले होते. म्हणजे आता आपले हे 4 सब्जेक्ट आहेत मित्रांनो, हे काय 4. आता मराठीमध्ये आपले किती चुकले, त्यानंतर आपलं अंकगणितामध्ये किती चुकले, का चुकले, कोणता घटक आपला वारंवार चुकतोय, बुद्धिमत्तामध्ये आपलं काय चुकतंय, आणि त्यानंतर जीएस आणि जीके या घटकामध्ये काय चुकतंय, या घटकावर तुम्हाला काम करायचंय. साधारणपणे मराठीमध्ये आपले 5 क्वेश्चन चुकले, अंकगणितामध्ये डायरेक्ट 10 प्रश्न चुकले,
याच्यामध्ये 2 प्रश्न चुकले, याच्यामध्ये 3 प्रश्न चुकले. सरळ सरळ दिसतंय की आपला अंकगणित कच्च आहे. आपल्याला अंकगणितामध्ये अजून वाढ करायची आहे. जर तुम्ही याच्यामध्ये जर 5च चुकलात तर लक्षात घ्या इथं 85 स्कोर होणार आहे. म्हणजे XYZ तुमचा 70 असेल, 30 चुकले असतील तर तुमचा 75 स्कोर होणार आहे. म्हणजे ज्या चुका होत आहेत त्या चुकावर काम करायला शिका मित्रांनो, तरच आगामी भरतीमध्ये आपला स्कोर वाढत जाणार आहे. लक्षात घ्या. ग्राउंडच्या बाबतीत पण तसंच आहे. साधारणपणे तुम्हाला, मला, सर्वांना आणि पोलीस भरती प्रत्येक गोष्ट करत असतो, प्रत्येक विद्यार्थी पोलीस भरती करत असताना ग्राउंडच्या बाबतीत पण ही गोष्ट तुम्हाला माहितच असेल की आपले साधारण 2 इव्हेंट हे म्हणजे आउट ऑफच्या जवळजवळ किंवा आउट ऑफच असले पाहिजे, तरच आपला स्कोरिंग चांगला असणार आहे. म्हणजे महिला असो पुरुष असो. समजा आता आपण 1600 मीटरला जर समजा 20 पैकी 20 गुण घेतले आणि 100 मीटरला 12 गुण घेतले आणि जर आपलं जर कच्चच आहे बाबा, गोळा हा इव्हेंट कच्चा आहे, जर गोळ्याला तुम्ही 10 मार्क घेतलात मित्रांनो, गोळ्याला 10 मार्क घेतलात तर आपली टोटल किती होते रे? लक्षात घ्या, आपली टोटल किती होते? 20 आणि 20 40 म्हणजे 42 मार्काची टोटल होते. म्हणजे लक्षात घ्या, आपले कुठले तरी 2 इव्हेंट आपले जबरदस्त असल्याशिवाय लेखीला संधी मिळणार नाही. म्हणजे या सर्व गोष्टी मी आता काय सांगतोय, तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेचा सदुपयोग करून आपल्यातले ड्रॉबॅक आपल्याला भरून काढायला संधी आहे मित्रांनो. लक्षात घ्या. म्हणजे लेखीच्या बाबतीत असेल किंवा ग्राउंडच्या बाबतीत असेल. राहिलाच प्रश्न ग्राउंड कधी होणार सर साधारण, तर काही विद्यार्थी, आता मी पण सांगितलेलं आहे युट्यूब चॅनल 25 ते 27 दरम्यान ग्राउंड होणार, असं 25 मे ते 27. 100% 25 ते 27 तुम्हाला अपडेट तर नक्कीच भेटणार आहे. काही जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड येण्याची शक्यता सुद्धा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 20 जून आता जे काही डेट येते, 20 जूनच्या दरम्यान तुमची ग्राउंडच्या हालचाली चालू होतील. सर पाऊस आहे, कोर्टाचा निकाल आहे. मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस पडत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या विभागामध्ये चांगला पाऊस असतो बाबांनो. या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असतो, पण लातूर सारख्या ठिकाणी, धाराशिव सारख्या ठिकाणी, हिंगोली सारख्या, नांदेड सारख्या ठिकाणी 8 दिवसातून 1-2 दिवस पाऊस पडतो, इतर दिवशी पाऊस पडणं अशक्य असतं. मग त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो 5-6 दिवसामध्ये त्यांचं ग्राउंड कंप्लीट होत असेल तर ते कशाला दुसऱ्या जिल्ह्याची वाट पाहतात. त्यामुळे ग्राउंडच्या डेट या लवकरच येणार आहेत. त्यामुळे तुमची तयारी सुद्धा जबरदस्त असणं गरजेचं आहे. आता तुम्ही किती दिवसापासून स्टडी करताय, तुमच्यामध्ये ग्रोथ किती आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं आहे मित्रांनो. काही लोक 2 वर्षापासून करतात, काही लोक 1 वर्षापासून करतात, काही लोकांची पहिलीच भरती असते, काही लोकांची शेवटची भरती असते. त्यानुसार तुमचं नियोजन असलं पाहिजे. जर मी फायनली सांगतो, तुम्हाला मार्क किती मिळवायचे, पुरुष उमेदवारांनी साधारणपणे 150 पैकी बाबांनो 120 प्लस मार्क कसे राहतील याकडे लक्ष केंद्रित करा. मग पेपर अवघड असतो, सोपा असतो, त्यानुसार आपलं मेरिट खालीवरी होऊ शकतं. 120च्या पुढे मला मार्क कसे आले पाहिजे यावर फोकस करा. महिला उमेदवार 115 प्लस मार्क माझ्याकडे कसे असतील यावर फोकस करा. आता पेपर पॅटर्न जर बघितलं, तुम्हाला पेपर पॅटर्नला विषय दिलेले आहेत आणि विषयानुसार 25 पाहिजे, पण पॅटर्न नुसार एखादा विषय हाय जाऊ शकतो, एखादा विषय कमी गुणासाठी येऊ शकतो. त्यावर सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हे 4ही विषय तुम्हाला जबरदस्त केल्याशिवाय मित्रांनो वर्दीचं स्वप्न आपलं साकार होणार नाही. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली असेल तर नक्कीच मला कमेंट करायला विसरायचं नाही आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. सबस्क्राईब, लाईक, शेअर. धन्यवाद.